फ्रेंड्स, वेलकम टू त्रिग्याज न्यू आयडिया. आज आपण वाचणार आहोत. माहीत आहे का तुला? तर आपला कागज हा एक चॅप्टर झालेला होता. तर आपण कागज याच चॅप्टरमधला पुढचा मुद्दा बघूया. तर चला सुरुवात करूया. तर याचा पुढच्या मुद्द्याचं नाव आहे कागज म्हणजे नेमकी काय. चिंध्या, गवत, लाकूड अशा पदार्थांचे धागे एकमेकात गुंतलेल्या त्यांचे जाळे तयार होऊन झालेल्या पदार्थ म्हणजे कागद. हे धागे सेल्युलोज धागे म्हणून ओळखले जातात. कापसाचे धागे तुम्ही पाहिलेले आहेत. हे सेल्युलोज धाग्याचे उत्तम उदाहरण आहे. सेल्युलोजच्या पाण्याने चिंब भिजलेला धागा खरडला किंवा चिरडला असता त्याची पाणी धारण करण्याची क्षमता वाढत जाते. सेल्युलोजचा धागा जेव्हा दुमडतो तेव्हा त्याचे अतिसूक्ष्म धागे तयार होतात. त्याचबरोबर त्याचा पृष्ठभाग जिलेटिन सारखे चिकट होत जातो. सेल्युलोजचे असे सूक्ष्म धागे पाण्यात लोंबकळत ठेवून त्याचे पाण्याची तळाशी साचू दिले की तळाशी त्याचा एक थर जमा होतो आणि थरात सूक्ष्म धागे एकमेकांत गुंततात आणि एकमेकाला चिकटतात. हा थर वाळला की कागद तयार होतो. आता याचा पुढचा मुद्दा आहे कागद कसा तयार करतात. धागे असलेल्या विविध प्रकारच्या कच्च्या मालापासून लगदा तयार करतात. लगदा पाण्यात मिसळून त्याचे पातळ काला तयार करतात. नंतर या काल्यावर कागदाचे प्रकारानुसार आवश्यक व सर्व प्रक्रिया केल्या जातात. त्यानंतर हा काला एका जाळीवर सोडतात. काल्यातील पाणी जाळीतून खाली पडते आणि धाग्याचे थर जाळीच्या वरच्या बाजूवर जमा होतो. हा ओलसर थर वाळून जाळीपासून सोडवला की कच्चा कागद तयार होतो. कच्च्या कागदावर जरुरीप्रमाणे काही प्रक्रिया करून पाहिजे असेल त्या प्रकारचा कागद तयार केला जातो. कागद निर्मितीसाठी भरपूर पाणी का लागते याचे कारण आता तुम्हाला स्पष्ट झाले असेल. कापसाच्या धाग्यात सेल्युलोजचे प्रमाण सर्वाधिक असते. तसेच कागद बनवण्यासाठी त्यावर फारशा प्रक्रिया कराव्या लागत नाहीत. पण कापसाचा उपयोग कापड तयार करण्यासाठी अधिक किफायतशीर असतो. म्हणून कापसाचा कागद निर्मितीत वापर केला जात नाही. त्याऐवजी वाया गेलेले सूत किंवा कापडाच्या चिंध्याचे कागद निर्मित करण्यासाठी वापर करतात. ॲस्बेस्टॉससारख्या खनिज पदार्थांच्या धाग्यापासूनही कागद तयार केला जातो. त्याचप्रमाणे कृत्रिम रीतीने तयार केलेल्या धाग्यांचाही कागद निर्मितीमध्ये वापर होतो. परंतु सेल्युलोजपासून बनवलेल्या कागदाची जागा हा कागद घेऊ शकत नाही. खरा कागद म्हणजे सेल्युलोजपासून बनवलेलाच कागद होय. कागदाचे प्रकार आणि आकार आहेत तरी किती. कागदाचे निरनिराळे प्रकार आणि आकार तुम्ही पाहिले असतील. प्रकारानुसार त्याचे गुणधर्मात खूप फरक असतो. तर हे आहे कागदांचे काही आकार, कागदांचे काही प्रकार. तर हे आहे ब्रिटिश नाव आणि हे आहे मिलीमीटर. तर इकडे आहे कागदाचे काही प्रकार. मी तुम्हाला कागदाचे काही प्रकार वाचून दाखवते आहे. छपाईचा कागद, लेखनाचा कागद, आरेखन ड्रॉइंग कागद, वेष्टन कागद, अनुरेखन कागद, गाळण कागद, चलनी नोटांचे कागद. तर हे सगळं आपलं वाचून झालं आहे. तर आपण हे बुक बंद करतो आहे आणि धन्यवाद हा व्हिडिओ बघण्यासाठी. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.